हॅलो गाईज, आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आता आपण आलो आहे इकडं गाडेश्वरला. सगळे आपल्या ऑफिसचीच मुलं आहेत. आज 2 दिवस सुट्टी होती, शनिवार रविवार. तर काल प्लॅन झाला की बाबा काहीतरी असंच बनवायचा. आणि प्लॅन झाला आहे. तर आम्ही आलो मस्त इकडं गाडेश्वर डॅमला. आणि इकडं असं आमचा प्लॅन चालला आहे. तरी तर आपला चुला पेटवतोय. पहिले आपण चिकन थोडंसं म्हणजे कौलावरती फ्राय आणि पनीर टिक्का और सगळे मी आता फाटी वगैरे जमा केले. कैसा हो गया है? घेऊन फाटी वगैरे जमा केल्यात. म्हणजे एकदम असा वेगळाच फील आहे. अगर बारिश आ गई ना तो यहीं पे डूब जाएंगे क्योंकि पानी देख रहे हो भाई बोलतोय की पाऊस आला तर इथं डुबू नको, पण असं काय होणार नाही. पाऊस बीस येणार नाही. तुम्ही बघू शकता किती म्हणजे असं भारी वातावरण आहे. हवा वगैरे एकदम मजबूत चाललेली आहे. और वहाँ पे ये देखो वहाँ पे फार्म हाउस है, वहाँ पे 3000 रुपये पर डे का है, आपला तो लेकिन अपन यहाँ फ्री में कर रहे हैं. आपला गाडेश्वर डॅमचा कॅम्प आहे. तिथून हा तिथलाच व्ह्यू आहे. बघू शकता. आम्ही इथं सूट पेटवतोय. बघू आता पुढे. सुबह साहब पदा और ये दीपिया भाई की भी दीपेश दा काय करतोय? ये चूल्हा कहीं का है। ये इसमें पता है क्या हो रहा है, इसमें ये जो सबसे ज्यादा आग लगाता है ना जिंदगी में, वो खुद ही आग लगा रहा है. ये देखो सुमित. अच्छा ये हाँ, ये जिंदगी में लोगों की जिंदगी में आग लगाता है और यहाँ साला चूल्हा नहीं जला पा रहा है. तुला पेटेल का रे आजच्या दिवसात? साला हाथ धोना है. तू हट हट मैं कर दूंगा। रुको ना। रुक, मैं जला के देता हूँ आग. अरे बाबा, पकड़ इसको। एवढं तेल टाकतात. लकड़ी लपटो। एवढं पेट बस लकड़ी लपटा पड़ा। 10 लीटर वा ये तेल वा इधर ही खत्म कर दिया। काय बोलशील तू याच्याबद्दल? बिहारी है. दीपेश दा, तू काय बोलशील यांच्याबद्दल? ये नल्ला चिकन नल्ला ये क्या बोलते हैं उसको? ओए ओए, चिकन का नाम मत ले. ये है नल्ला पनीर, जो नल्ला आदमी बना रहा है। पनीर टिक्का. वो नल्ला आदमी नल्ला पनीर बना रहा है। पनीर टिक्का और पनीर तंदूरी, क्या पता इसको भी पता है क्या बोल रहे हैं। बेसन वेसन डाला है क्या? मतलब ये बिहारी आदमी के टाइट नहीं हो रहा है। अरे भाई वो इतना बड़ा लकड़ी मत डाल पैर उसमें. के बीच में रख के अगर तोड़ दे। जंगल में लकड़ियों की कमी नहीं होती अशा है. प्रकारे आता आपले म्हणजे झाले, चुला वगैरे जलून झालाय. आणि तिकडं ते कौल फ्राय होतोय. आणि आता आपण राईस बनवायसाठी एक दुसरा चुला पण चालू केलाय. त्याच्यात राईस बनवायसाठी ठेवलाय. प्रदीप दादा आपल्या इकडे कांदा वगैरे कापतोय आपल्या रश्श्यासाठी. आणि चालले आता बाकीची सगळी तयारी चालू आहे. पहिले पण रस्सा बनवायच्या आधी आपण आपल्यासाठी टाइमपास म्हणून आपण चिकन कौल बनवलेला तो आता बनवतोय. तोपर्यंत होईल ते. आणि नंतरला मग आपण रस्सा चढू. तर मग बाकीचं अजून पुढं आहे. सो बघू आपण ब्लॉगमध्ये. बघू शकता तुम्ही दिसतंय का रे? जरा राईस पकडाय नाही क्या? इकडं बाजूला आपला भात शिजतोय. इकडे मी आपला बघा आपलं काम चालू आहे एकदम भारी. हे बारक्या तेवढं चिकन कवला आहे ना, हां हा, हे टाकू आता आपण. काय हे चिकन टाकू कुठला त्या चुलीवर. काय टाकायचं बोलतोय? हे वाला चिकन टाकू. रस्सा रस्सा चढवायचा. भात झाल्यावर होईल ना. खडा मसाला टाकू नाही. त्यात कशाला खडा मसाला? बिर्याणी बनाएगा क्या? भातात खडा मसाला टाकतात. मसाले भात केले ना तुम्ही? मसाले भात पाहिजे तुला? ओके, ये रहे मास्टर शेफ राइस मेकर, ये रहे मैनेजमेंट वाले.
और ये है सुपर मैनेजमेंट वाले जिसने प्लान किया सब ट्रिप का प्लस प्लान का। ये अनएक्सपेक्टेड पर्सन था, हमने उसे कंसिडर नहीं किया था, लेकिन एंड मोमेंट पे आ गया वो, तो ठीक है, वेलकम करते हैं हम। और एक है इन मराठी 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 मराठी, चल Speak in मराठी. तेच की हा आहे इसम जो अनिश्चित प्रकारे आलेला आहे। हा जो इसम आहे ना, याला आम्ही घेतलाच नव्हता पार्टीत, म्हणजे कन्सिडरच केला नव्हता। अचानक सकाळी उठला आणि म्हणला मी ट्रिपला येणार। चला हे चला चिकन रोस्टेड आहे, हा आहे राईस आपला बनवायला सुरू आहे। एक जो पर्सन आहे जो वरती अवेलेबल नाही आहेत आता, कचरा निघाला हे नाही शब्दांचा प्रयोग करू नये, तर ट्रिपला आहे आपण। मग काय काही पण शब्द वापरतात. चला ठीक आहे, बंद करू रे। ए मनोज गाईज तर आपलं आता जेवण झालेलं आहे, भात पण झालेला आहे आणि आता रस्सा पण आपला झालेला आहे ऑलमोस्ट। आता फक्त थोडासा बटाटा शिजायचा आहे, पण थोडासा थांबलं आहे, बाकी सगळं आता एकदम फायनली सगळं झालेलं आहे। आणि आता सगळे बसले सगळं, म्हणजे सॅलड वगैरे कापतात, काकडी वगैरे कापतात, कापायच्या आधीच खायची सुरुवात आहे। काय बोलायचं, वेगळाच म्हणजे वेगळाच अशी पहिलीच पार्टी आणि एवढा भारी वाटतंय ना खरंच। अशी पार्टी सारखी अशी करावीशी वाटते, करा एन्जॉय करा, मस्त असं प्लॅन करा मित्रांसोबत, खरंच लय भारी वाटते। बघू आता पुढं असं आम्ही जेवण वगैरे घेतो आता आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय झालं आहे, टेस्ट वगैरे एकदम बघा। विमान वगैरे विमान चाललंय, विमान तुम्हाला दिसत नाही दिसत काय एवढं सफाई मस्त हवा, एवढं ऊन आहे तरी काय वाटत नाही उन्हाचा काहीच वाटत नाही, कारण एवढी भारी हवा आहे ना, काय सांगू तुम्हाला, खरंच लय भारी वाटते। हे कसं झालंय रस्सा, हा इकडे सांगा, हे रस्सा कसा झालाय पदादा? एक नंबर तर आपले भाऊ बोलतात रस्सा एक नंबर झालाय। बघू, हे बघा जेवायला बसले सगळे, सांगा रे कसा झालाय? छान झाला, एक नंबर, आलू भी मस्त पकला, मस्त झालाय, आलू पण मस्त। भावाला मराठी येत नाही तरी पण मराठी बोलायचा प्रयत्न करतोय, एवढा भारी वाटतोय ना खरंच। भाऊ आपला खरंच म्हणजे शिका त्याच्याकडून तुम्ही पण, आणि याला पण सांगा कैसा हुआ है रस्सा, एक नंबर बोलतो भाई। त्याला त्याच्या पद्धतीने बनवत होता, पण त्याने आता आपला रस्सा खायला बोलतो एक नंबर झाला। त्यांनी बटाटे वगैरे मागून घेतलेत आपल्याकडून आणि बोलतो आता एक नंबर झालाय। इकडे 2 लेग पीस ठेवलेत बघा, अजून शिजायचे ते 2 लेग पीस ठेवलेत, तर शिजतील ते आता थोड्या वेळात, ते पण जाता जाता खाऊ पण। हे बघा आपला रस्सा भात, प्रदीपचा आपला रस्सा वाढतोय, बाकी सगळं इकडं झालेलं आहे। पेशदा पण जेवतोय, आपण जेवतोय, बघ 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 आता आम्ही परत निघालो घरी जायला। तुम्हाला एक नंबर, डन डन। चला आता मस्त झालेला आहे प्लॅन, मस्त जेवण वगैरे झालेले आहेत, आपले टोप वगैरे पण मस्त धुवून वगैरे झालेले आहेत, आणि आता आम्ही निघालो घरी जायला। थोडं वाटेत थांबू परत कुठेतरी, थोडासा मित्र बोलतात काहीतरी थोडंसं थंड वगैरे पिऊया आणि मग परत जाऊ आपल्या घरी। तर इथेच आता एंड ब्लॉग, बाय बाय, भेटू नेक्स्ट वेळ। सगळ्यांना बाय करा, बाय बाय, चला बाय।